भारतीय अध्यात्मात वाणीचे 4 टप्पे प्रकार सांगितलेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे आपण बोलतो ती, व्यक्त, आकलन होणारी. तर परा ही अव्यक्त वाणी, जिथे बीज विचार, बीज चिंतन होतं, ती वाणी. वैश्विक सत्तेशी अनुसंधान असणारी. कलाकाराला काही स्फुरलं आपण असं म्हणतो तेव्हा या परावाणीच्या पातळीवर आपण बोलत असतो. गायकाला राग दिसतो, कलाकाराला, चित्रकाराला चित्र ऐकू येतं, ते या परेच्या जाणीवेवर. बागेश्री बद्दल किशोरीताई आमोणकरांचा असाच अनुभव आहे असं वाचनात आलं. तो विरहिणीचा सूर, ते आक्रंदन, विकलमन कशानंही धक्का बसू शकेल इतकं दोलायमान झालेलं सगळंच असणं. किशोरीताईंना स्वतःच्या गाण्याचा साक्षात्कार बागेश्रीच्या सुरांचं चिंतन करताना झाला असं त्यांनी एका ठिकाणी नमूद केलंय. बागेश्री हा वागीश्वरी या शब्दाचा अपभ्रंश. याच्या पंचमावरून अजूनही विद्वानांच्यात मतभेद आहेत, पण त्यानं बागेश्रीच्या सुरांना कुठेच उणेपणा येत नाही.
आणि संगीत या दोघांमध्ये एक फार तरल सीमारेषा असते. शब्द जिथवर पोहोचतात तिथून त्यानंतर संगीत सुरू होतं असं मानलं जातं. आपल्या मराठीत एक फार मोठा कवी होऊन गेला, ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी या माणसानं शब्द आणि संगीत यातल्या सगळ्या सीमारेषा पुसून टाकल्या. त्यांनी शब्दांनाच संगीत केलं आणि संगीताच्या अंतिम बिंदूला शब्दात व्यक्त केलं.